कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगराळ भागात एक घनदाट जंगल होतं. गावकरी त्या जंगलाला काळवण म्हणायचे. दिवसा ते जंगल शांत, सुंदर आणि हिरवं दिसायचं. पण सूर्य मावळल्यानंतर त्या जंगलाचं रूप पूर्ण बदलत असत. लोक म्हणायचे, रात्री त्या जंगलातून विचित्र आवाज येतात, सावल्या हलताना दिसतात, आणि काही लोक तर म्हणायचे की तिथे एक भटकणारा आत्मा आहे. त्यामुळे गावात एक नियमच होता: सूर्यास्तानंतर कोणीही त्या जंगलात जात नसे. पण शहरात वाढलेल्या लोकांना अशा गोष्टींवर विश्वास कुठे असतो. पुण्यात राहणारे 4 मित्र, समीर, रोहन, अजिंक्य आणि मयूर, कॉलेजपासूनचे जिवलग मित्र होते. सगळे आता वेगवेगळ्या नोकऱ्या करत होते, त्यामुळे भेटी कमी झाल्या होत्या. एकदा विकेंडला ते सगळे भेटले आणि ठरलं, यावेळेस काहीतरी वेगळं करूया, नाईट कॅम्पिंग. समीरला ॲडव्हेंचरची खूप आवड होती. त्याने इंटरनेटवर शोधताना त्या जंगलाबद्दल वाचलं होतं. त्याने मोबाईलवर फोटो दाखवत सांगितलं, हे बघा, जागा एकदम भारी आहे. घनदाट जंगल, डोंगर आणि पूर्ण शांतता. एकदम परफेक्ट कॅम्पिंग स्पॉट. मयूर थोडा साशंक झाला. अरे पण लोक म्हणतात तिथे काहीतरी विचित्र आहे. रोहन लगेच हसला. अरे, गावकऱ्यांच्या गोष्टी आहेत त्या. भूत असती तर आत्तापर्यंत हजारो लोक मेले असते. शेवटी ठरलं, शनिवारी संध्याकाळी ते त्या जंगलात जाणार. संध्याकाळी 5च्या सुमारास ते चौघे गाडीने त्या भागात पोहोचले. गावाच्या शेवटच्या टोकाला एक छोटंसं चहाचं दुकान होतं. त्यांनी तिथे गाडी थांबवली. चहा घेत असताना दुकानाचा मालक, एक 60तला म्हातारा, त्यांच्याकडे पाहत होता. कुठे चाललात साहेब? त्याने विचारलं. समीर म्हणाला, जंगलात चाललोय, कॅम्पिंग करायला. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक गायब झालं. तो हळू आवाजात म्हणाला, कॅम्पिंग? आणि त्या जंगलात? हो. का हो? रोहनने विचारलं. म्हातारा काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, साहेब, सूर्य मावळायच्या आधी परत या. रात्री तिथे थांबू नका. का? काही प्रॉब्लेम आहे का तिथे? अजिंक्यने विचारलं. म्हाताऱ्याने जंगलाच्या दिशेने पाहिलं. त्या जंगलात एक आत्मा भटकतो, अनेक वर्षांपासून. रोहन हसत म्हणाला, भूतांची गोष्ट आहे का? म्हातारा गंभीर झाला. गोष्ट नाही साहेब, सत्य आहे. त्याने पुढे सांगितलं, 20-25 वर्षांपूर्वी तिथे भिकाजी नावाचा एक माणूस राहत होता. तो जंगलात लाकूड तोडायचं काम करायचा, पण तो खूप लालची होता. लोक म्हणायचे की तो जंगलात येणाऱ्या प्रवाशांना लुटायचा. 4 मित्र शांतपणे ऐकत होते. म्हातारा पुढे म्हणाला, एका रात्री खूप मोठा पाऊस कोसळत होता. वादळ आलं होतं. जंगलातून त्या रात्री खूप मोठ्या किंकाळ्या ऐकू आल्या, भयानक. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना तो जंगलात मृत अवस्थेत सापडला. कसा मेला पण तो? मयूरने विचारलं. म्हाताऱ्याने डोकं हलवलं. कोणीच सांगू शकत नाही. पण मरण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर भय स्पष्ट दिसत होतं. तो थोडा पुढे झुकून म्हणाला, त्या दिवसापासून त्या जंगलात रात्री रडण्याचा आवाज ऐकू येतो. कधी हसण्याचा, कधी किंकाळ्यांचा. काही लोक म्हणतात त्यांनी एक वाकडी, भयानक सावली पाहिली. क्षणभर त्या ठिकाणी शांतता पसरली. पण रोहन पुन्हा हसला. काका, तुम्ही खूप हॉरर फिल्म्स पाहता वाटतं. म्हाताऱ्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त म्हणाला, साहेब, सावध राहा. चहा संपून ते चौघे जंगलाकडे निघाले. जंगलात शिरताच वातावरण बदललं. मोठमोठी झाडं, दाट सावल्या आणि थंड हवा. सूर्य हळूहळू मावळत होता. सुमारे अर्धा तास आत गेल्यावर त्यांना एक मोकळी जागा दिसली. आजूबाजूला उंच झाडं होती आणि मध्ये गवताचं मैदान. समीर म्हणाला, बस, परफेक्ट स्पॉट आहे, इथेच थांबूया. त्यांनी तिथे तंबू लावले. गाडी बाजूला पार्क केली. संध्याकाळ पूर्णपणे रात्रीत बदलली. आकाशात तारे चमकत होते. त्यांनी शेकोटी पेटवली आणि गप्पा मारत बसले. सुरुवातीला वातावरण छान वाटत होतं, पण जसजशी रात्र गडद होत गेली तसं
जंगलाचं शांत वातावरण अस्वस्थ वाटू लागलं. रात्री जवळपास 12 वाजले होते. अचानक अजिंक्य म्हणाला, तुम्हाला काही आवाज ऐकू येतोय का? सगळे शांत झाले. दूर कुठेतरी कुणीतरी हळू आवाजात रडत असल्याचा आवाज येत होता. मयूरच्या अंगावर काटा आला. कदाचित एखादा प्राणी असेल, समीर म्हणाला. पण काही सेकंदांनी तो आवाज पुन्हा आला आणि यावेळेस तो जवळून आला होता. रोहनने टॉर्च उचलली आणि झाडांकडे प्रकाश टाकला. तेवढ्यात झाडांच्या सावल्यांमध्ये काहीतरी हललं आणि पुढच्या क्षणी त्यांनी जे पाहिलं ते पाहून चौघांच्याही अंगावर शहारे आले. रोहनने टॉर्चचा प्रकाश झाडांकडे वळवला आणि पुढच्या क्षणी त्याचा हात थरथरू लागला. झाडांच्या सावल्यांमध्ये एक विचित्र आकृती उभी होती. ती आकृती पूर्णपणे सरळ उभी नव्हती. तिचं शरीर वाकडं तिकडं होतं. जणू हाडं चुकीच्या जागी वाकली होती. तिचे हात खूप लांब वाटत होते आणि चेहरा सावल्यांमध्ये लपलेला होता. पण तिचे डोळे मात्र स्पष्ट दिसत होते, लाल, जळत्या कोळशासारखे. क्षणभर चौघेही थिजून गेले. हे हे काय आहे? मयूर घाबरून कुजबुजला. तेवढ्यात ती आकृती हळूहळू पुढे सरकली आणि अचानक जंगलात एक विचित्र हसू घुमलं. ते हसू मानवी नव्हतं. ते ऐकताच समीर ओरडला, पळा! क्षणात चौघेही वेगाने धावायला लागले. तंबू, शेकोटी, सामान सगळं तिथेच राहिलं होतं. अंधारात ते दिशाहीन पळत सुटले होते. मागून झाडांच्या फांद्या तुटण्याचा आवाज येत होता. ती भयानक आकृती त्यांच्या मागे धावत होती. मयूर धापा टाकत म्हणाला, तो तो आपल्या मागे येतोय. रोहनने मागे वळून पाहिलं. टॉर्चच्या क्षीण प्रकाशात त्याला ती सावली पुन्हा दिसली. ती आता अजून जवळ आली होती. तिचा चेहरा थोडा प्रकाशात आला आणि रोहनच्या तोंडून भीतीने आवाजही बाहेर पडला नाही. कारण त्या चेहऱ्यावर मांसच नव्हतं. जणू कुजलेलं, सुकलेलं चेहऱ्याचं सांगाड्यासारखं रूप. धावा! अजिंक्य ओरडला. ते अजून वेगाने धावू लागले. अचानक समीरला दूरवर एक मंद पिवळा प्रकाश दिसला. तिकडे बघा! जंगलाच्या आतमध्ये, झाडांच्या मध्ये तो प्रकाश हलकेच चमकत होता. सगळे त्या दिशेने धावत गेले. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक जागा दिसली आणि ते स्तब्ध झाले. जंगलाच्या मध्यभागी एक जुना मठ उभा होता. लहानसा, दगडी बांधकामाचा. दारात एक तेलाचा दिवा पेटलेला होता. मठाच्या भिंतींवर जुने भगवे कापड फडफडत होते. लवकर आत चला, समीर म्हणाला. ते चौघे आत धावून गेले. आत एक मोठी शांत जागा होती. मध्यभागी एक मोठी मूर्ती होती. ती मूर्ती होती श्री स्वामी समर्थांची. मूर्तीसमोर एक वृद्ध साधू बसले होते. त्यांचे केस पांढरे, डोळे शांत आणि चेहऱ्यावर विचित्र तेज होते. ते चौघे धापा टाकत उभे राहिले. साधूंनी हळूच डोळे उघडले. त्यांचा आवाज शांत होता. घाबरू नका, तुम्ही इथे सुरक्षित आहात. समीर अजूनही घाबरलेला होता. बाहेर बाहेर काहीतरी आहे. साधूंनी हलकसं हसून विचारलं, त्या आत्म्याला पाहिलंत का तुम्ही? चौघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. तुम्हाला माहीत आहे त्याबद्दल? रोहनने विचारलं. साधूंनी मान हलवली. हो, तो आत्मा अनेक वर्षांपासून या जंगलात भटकतोय. बाहेर अचानक जोराची किंचाळी ऐकू आली. तीच भयानक सावली आता मठाच्या दाराजवळ आली होती. ती दारापाशी उभी राहिली, पण ती आत येत नव्हती. जणू काही अदृश्य शक्ती तिला थांबवत होती. साधूंनी शांतपणे डोळे मिटले आणि जप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जपाचा आवाज मठामध्ये घुमू लागला. बाहेरची सावली संतापाने ओरडू लागली, पण ती दार ओलांडू शकत नव्हती. मयूर घाबरून म्हणाला, तो आत येणार नाही ना? साधूंनी डोळे न उघडताच उत्तर दिलं, नाही, कारण हा मठ स्वामी समर्थांचा आहे. बाहेर वारा जोरात सुटला. झाडं हलू लागली आणि त्या वाऱ्यात ती सावली हळूहळू मागे सरकू लागली. काही क्षणांनी सगळं पुन्हा शांत झालं. चौघेही थरथरत बसले होते. काही वेळानंतर समीरने हळू आवाजात विचारलं, महाराज, तो आत्मा कोणाचा आहे? साधूंनी डोळे उघडले.
त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ते म्हणाले, तो आत्मा आहे भिकाजीचा. चौघेही चकित झाले. तोच भिकाजी, ज्याची गोष्ट त्यांना चहाच्या दुकानातल्या म्हाताऱ्याने सांगितली होती. साधू पुढे म्हणाले, भिकाजी लालची आणि क्रूर माणूस होता. तो जंगलात येणाऱ्या प्रवाशांना लुटायचा, काहींना तर ठार मारून टाकायचा. मठात अचानक थंड हवा भरली. साधू हळू आवाजात पुढे म्हणाले, पण त्याच्या मृत्यूचं खरं रहस्य अजून कुणालाच माहीत नाही. 4 मित्र स्तब्ध बसले होते. आता त्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, भिकाजी त्या रात्री नेमका कसा मेला. मठात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. बाहेर वारा झाडांच्या फांद्यांना हलवत होता आणि त्या आवाजामुळे वातावरण आणखीन भयान वाटत होते. समीर, रोहन, अजिंक्य आणि मयूर चौघेही स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसले होते. त्यांच्यासमोर बसलेले ते वृद्ध साधू मात्र पूर्ण शांत होते. समीरने धीर करून विचारलं, महाराज, भिकाजी कसा मेला? साधूंनी काही क्षण डोळे मिटले, जणू ते खूप जुनी आठवण शोधत होते. मग ते हळू आवाजात बोलू लागले. भिकाजी पूर्वी साधा लाकूडतोड्या होता, गरीब होता, पण मनाने वाईट नव्हता तो. पण हळूहळू पैशांची लालसा त्याच्यावर हावी झाली. जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांना लुटणं, त्यांना घाबरवणं हे त्याचं काम झालं. काही लोक तर म्हणतात की त्याने 2-3 लोकांना ठार मारून टाकलं होतं. चौघांच्या अंगावर शहारे आले. साधू पुढे म्हणाले, एके दिवशी संध्याकाळी एक वृद्ध साधू या जंगलातून जात होते. त्यांच्या गळ्यात जपमाळा होती आणि हातात कमंडलू. ते शांतपणे चालत होते. भिकाजीने त्यांना पाहिलं आणि त्याला वाटलं, या साधूकडे काहीतरी मौल्यवान असेल. साधूंचा आवाज आता आणखीन गंभीर झाला. भिकाजीने त्या साधूला अडवलं, त्यांना धमकावलं, त्यांचा मार्ग रोखला. पण त्या साधूंनी फक्त एकच वाक्य म्हटलं, लालसा माणसाला नाशाकडे घेऊन जाते. भिकाजीला राग आला. त्याने त्या साधूला ढकललं आणि त्यांची जपमाळा जमिनीवर पडली. क्षणभर साधू शांत झाले. मठात फक्त वाऱ्याचा आवाज घुमत होता. त्या रात्री अचानक जोराचं वादळ आलं. विजा कडाडत होत्या. पाऊस कोसळत होता. भिकाजी त्या जंगलात पळत सुटला होता. पण अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या मागे येत आहे. रोहन कुजबुजला, कोण? साधू हळू आवाजात म्हणाले, तोच साधू. चौघांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. भिकाजीला वाटलं तो फक्त त्याचा भास आहे. पण जसजसा तो पळत गेला तसा तो आवाज जवळ येत गेला. शेवटी तो घाबरून एका झाडाजवळ थांबला. साधूंचे डोळे आता खोल झाले होते. त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या समोर उभे होते तेच साधू, पण त्यांच्या डोळ्यात वेगळंच तेज होतं. मयूर थरथरत म्हणाला, मग काय झालं? साधू पुढे म्हणाले, त्या साधूंनी काहीही केलं नाही. त्यांनी फक्त शांतपणे श्री स्वामी समर्थ असा जप सुरू केला. पण त्या जपाचा आवाज भिकाजीच्या कानात जणू वीज कडाडल्यासारखा घुमू लागला. तो घाबरून किंचाळू लागला आणि भीतीने, अपराधाने त्याचं हृदय थांबलं. मठात बसलेल्या चौघांच्या अंगावर काटा आला. साधू पुढे म्हणाले, सकाळी गावकऱ्यांना भिकाजी त्या जंगलामध्ये मृत अवस्थेत सापडला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भयानक भाव होते. पण त्याच्याजवळ एक गोष्ट सापडली. कोणती गोष्ट? समीरने विचारलं. साधू म्हणाले, ती होती स्वामी समर्थांची छोटी मूर्ती. चौघे एकमेकांकडे पाहू लागले. साधूंचा आवाज मंद झाला. भिकाजीचा आत्मा मात्र शांत झाला नाही. त्याच्या पापांची जडता त्याला या जंगलात बांधून ठेवते. म्हणूनच तो अजूनही रात्रीचा भटकतो आणि कधीकधी लोकांना दिसतो. बाहेर अचानक पुन्हा एक हलका आवाज आला, जणू कोणी दूर जंगलात रडत होतं. समीर घाबरून म्हणाला, म्हणजे तो अजूनही इथेच आहे? साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, हो, पण स्वामींच्या आश्रयात असणाऱ्यांना तो काही करू शकत नाही. हळूहळू रात्र संपत आली. मठात बसलेले 4ही मित्र कधी झोपले ते त्यांनाच कळालं नाही. सकाळी पक्ष्यांच्या आवाजाने समीरचे डोळे उघडले.
त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याचा श्वास अडकला. तिथे कुठेही मठ नव्हता, भिंती नव्हत्या. ते चौघे जंगलात एका मोठ्या झाडाखाली पडले होते. त्यांनी घाबरून आजूबाजूला पाहिलं. तिथे फक्त एकच गोष्ट होती. त्या झाडाच्या मुळाशी ठेवलेली स्वामी समर्थांची एक जुनी मातीची मूर्ती. समीर हळू आवाजात म्हणाला, काल रात्री आपण जिथे बसलो होतो, तो मठ तो मठ कुठे गेला? रोहनच्या अंगावर काटा आला. काही क्षण चौघेही तिथेच शांत उभे राहिले. रात्रीचा सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून पुन्हा गेला. मठ, दिव्याचा मंद प्रकाश, स्वामी समर्थांची मूर्ती आणि तो शांत चेहऱ्याचा साधू. पण आता त्या जागी मठाचा काहीच मागमूस नव्हता. समीरने खोल श्वास घेतला. इथून निघूया लगेच, तो म्हणाला. चौघेही जंगलातून बाहेर पडू लागले. सकाळचे सूर्यकिरण झाडांच्या फांद्यांमधून खाली उतरत होते. पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. पण त्यांच्या मनात अजूनही रात्रीची भीती आणि आश्चर्य दाटून बसलं होतं. सुमारे अर्धा तास चालल्यानंतर ते जंगलाच्या बाहेर आले. रस्त्याच्या कडेला तीच लहानशी चहाची टपरी दिसली. काल संध्याकाळी जिथे ते थांबले होते. टपरीवर तोच म्हातारा चहा उकळत उभा होता. त्याने त्यांना पाहिलं आणि क्षणभर थोडा थांबला. अरे साहेब, तुम्ही? तो म्हणाला. रात्री जंगलातच थांबला होतात का? चारही मित्रांनी एकमेकांकडे पाहिलं. रोहन पुढे आला. काका, काल रात्री आमच्यासोबत जे घडलं ते तुम्हाला सांगायचंय. म्हातारा शांतपणे बाकावर बसला. समीरने सुरुवातीपासून सगळा प्रसंग सांगायला सुरुवात केली. तंबू लावणं, रात्री ऐकू आलेला रडण्याचा आवाज, झाडांमध्ये दिसलेली भयानक आकृती, घाबरून जंगलात धावत जाणं आणि मग अचानक दिसलेला मठ. त्याने त्या साधूबद्दलही सांगितलं. त्यांचा शांत चेहरा, स्वामी समर्थांची मूर्ती आणि जप करताच बाहेरचा आत्मा मागे सरकणं. मयूर शेवटी म्हणाला, आणि सकाळी उठलो तर तिथे मठच नव्हता. फक्त झाडाखाली स्वामी समर्थांची मूर्ती होती. तो म्हातारा बराच वेळ काहीच बोलला नाही. तो फक्त त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग त्याने हळूच दीर्घ श्वास घेतला. मला वाटलंच होतं, एक दिवस असं काहीतरी घडेल, तो म्हणाला. चौघेही उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागले. रोहनने विचारलं, काका, तो साधू कोण होता? म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर आदराचे भाव आले. तो म्हणाला, तो साधू साधा माणूस नव्हता. तो होता स्वामी समर्थांचा परमभक्त. चौघेही स्तब्ध झाले. म्हातारा पुढे म्हणाला, खूप वर्षांपूर्वी तो या जंगलातल्या मठात राहायचा. दिवसभर स्वामी समर्थांचा जप करायचा आणि गावातल्या लोकांना मदत करायचा. तो थोडा थांबला. त्या काळात भिकाजी नावाचा दरोडेखोर लोकांना खूप त्रास देत होता. जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांना लुटायचा, काहींना ठार मारायचा. समीर हळू आवाजात म्हणाला, आणि त्या साधूने त्याला कसं थांबवलं? म्हाताऱ्याने मान हलवली. हो, भिकाजीच्या दहशतीचा शेवट त्या साधूनेच केला. त्यानेच भिकाजीला मारलं आणि गावाला त्या संकटातून मुक्त केलं. क्षणभर टपरीवर शांतता पसरली. रोहनने हळू आवाजात विचारलं, मग काल रात्री आम्हाला जो साधू भेटला? म्हातारा हलकसं हसला. आता तुम्हीच सांगा, तो म्हणाला. चौघेही मित्र एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या मनात एकच विचार उमटला. काल रात्री जंगलात त्यांना भेटलेला तो साधू, तो साधा माणूस नव्हता. तो होता स्वामी समर्थांचा तोच परमभक्त, जो अजूनही त्या जंगलामध्ये भटकतो आणि संकटात सापडलेल्या लोकांचं रक्षण करतो.